नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. 1 जानेवारी 1818 या दिवशी कोरेगाव भीमा लढाईचं वास्तव या पुस्तकामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. भीमा कोरेगावमध्ये झालेली लढाई ही लढाई नसून चकमक असल्याचा दावा या पुस्तकातून करण्यात आला. युवा लेखक रोहन माळवतकर यांनी हे पुस्तक लिहिलंय. इतकंच नाही तर हा लढा कोणा जाती धर्मात नव्हता, तर इंग्रज आणि मराठ्यांमध्ये झालेली चकमक होती. याचे अनेक पुरावे ब्रिटिश लायब्ररी आणि पुणे आर्काईव्हमध्ये उपलब्ध आहेत. पण इतिहासाचं विकृतीकरण करून चुकीच्या पद्धतीने इतिहास सांगितला जात असल्याचा दावाही माळवतकर यांनी केला. आणि यानंतर आता दलित समाज आक्रमक झाला. याविषयी आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्याबरोबर आहेत. चंद्रकांत, भीमा कोरेगावचा लढा, त्याविषयी असणारी माहिती आणि दलित बांधवांचा या एकूणच ठिकाणाशी असलेलं त्यांचं नातं हे फार घट्ट आहे, जिव्हाळ्याचं आहे. अशावेळी ज्यावेळेस या पुस्तकात हा मजकूर समोर येतोय तर काय भावना व्यक्त होत आहेत? विशाल, हेच ते पुस्तक आहे ज्यावरनं सगळं वादंग पेटलं. ऍक्च्युली ते पुस्तक नाही, पुस्तिका आहे. हे ॲडव्होकेट रोहन जमादार म्हणजे माळवतकर हे यांचे वंशज जे जमादार खंडोजी बिन गजोजी माळवतकर हे त्या जयस्तंभाचे इन्चार्ज होते. ब्रिटिशांनी त्यांना ती सनद दिली होती. त्यांना तिथे मग ती ऑब्व्हियसली तिथली जागाही मिळालेली आहे. त्यावरनं ते सगळे वाद सुरू होते. आता सगळं कोर्टात प्रकरण आहे, आयोगासमोर ते सगळं प्रकरण आहे. अशामध्ये हे रोहन त्यांचे सातव्या पिढीतले वंशज ॲडव्होकेट रोहन जमादार यांनी हे पुस्तक लिहिले आणि त्यात त्यांनी काही धक्कादायक दावे केलेले आहेत. त्यासाठी त्यांनी काही डॉक्युमेंट्स पण याच्या पुस्तकात दाखवलेले आहेत, सादर केलेले आहेत. ब्रिटिशकालीन काही दस्तावेज आहेत, काही पत्र आहेत त्यांना मिळालेली. त्याच्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की लढाई मुळात लढाईच नव्हती, चकमक होती आणि त्यात फक्त काही विशिष्ट समाजाचे सैनिक नव्हते, सर्व जाती धर्माचे सैनिक होते. त्यामुळं आता जे चित्र निर्माण झालेलं आहे की जे दरवर्षी आपल्याला 1 जानेवारीला तिथं सगळे आंबेडकरी अनुयायी तिथे येतात आणि नतमस्तक होतात. त्यामुळे ते जे तिथं वातावरण होतं, आपल्याला माहिती 4 वर्षापूर्वी त्याच्यावरूनच मोठा दंगलही घडली होती. त्याचं सगळं आयोग नेमलेलं आहे, त्याची सगळी चौकशी सुरू आहे, कारवाई झाली, गुन्हे दाखल झाले, ते सगळं इतिहास आहे. पण त्याच्यात आणखीन कुठेतरी वाद निर्माण करणं हे नवीन पुस्तक आहे. त्याच्यामुळे समस्त दलित बांधव आंबेडकरांनी प्रचंड संतप्त झालेले आहेत. काल त्यांनी कलेक्टर, पोलीस स्टेशन तक्रारी दिल्यात, निवेदन दिलेत आणि या पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी केलेली. यांचं लिखाण कुठलाही आधार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण या लेखकाचं म्हणणं आहे की नाही, मी सगळं तथ्याला धरून लिहिलेलं आहे. याच्यात त्या जे ब्रिटिशकालीन दस्तावेज आहेत त्यात कुठेही उल्लेख नाही की ही लढाई फक्त दलित बांधवांनीच लढलेली आहे, त्यात सर्व जाती धर्माचे सैनिक होते असं त्यांचा दावा आहे. पण दलित बांधवांना हे मान्य नाही. जाणीवपूर्वक आमच्या अस्मितांवर एक प्रकारे हे देण्याचं काम, चिथवण्याचं काम, हे कमी लेखण्याचा प्रकार ह्या पुस्तकातनं होतोय. आणि त्याचं कारण आपण दोन्ही बाजू समजून घेतल्या, लेखकाची बाजू समजून घेतली आणि दलित बांधवांची, सगळे आंबेडकरांची. त्यांचं म्हणणं आहे की तिथं एक जागेचा वाद सुरू आहे, त्या जागेचा निकाल ह्या माळवतकर कुटुंबाच्या विरोधात गेलाय. त्यातून चिडून जाऊन त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे असं दलित आंबेडकरी अनुयायांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता हा वाद नेमका कसा शमवायचा, कारण याच्यातनं पुन्हा जातीय तेढ निर्माण होऊ शकते असं दलित बांधवांचा आरोप आहे. राज्य सरकारला याच्यात वेळीच दखल घ्यावी लागेल. हे प्रकरण चिघळणार नाही याची काळजी घ्यावी लागेल, कारण कोरेगाव भीमाच्या दंगलीच्या आठवणी प्रचंड वेदनादायी आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे याच्यावर राज्य सरकारने वेळीच लक्ष दिलं पाहिजे. विशाल, बाबा, तो आपला चंद्रकांत, तुम्ही आपल्याबरोबर असेच थांबा. पण हे पुस्तक जे ते पुस्तक समाजात जातीय तेढ निर्माण करणारं असल्याने या पुस्तिकेवर बंदी घालावी अशी मागणी देखील होऊ लागली. पण या वादग्रस्त बनलेल्या पुस्तिकेचे लेखक रोहन माळवतकर यांनी हे सर्व आरोप जे ते फेटाळून लावले. तसंच या जयस्तंभाविषयी लिहिलेलं पुस्तक हे ब्रिटिशकालीन पुराव्यांच्या आधारेच लिहिलं असून जातीयवादी लिखाण मी केलेलं नाहीये. जातीवाद हा त्या काळी ब्रिटिशांनीच जयस्तंभ इन्चार्ज नेमताना केला होता असा सनसनाटी आरोपही या लेखकाने केला. आम्ही हे लेखक जे आहेत त्यांच्याशी बातचीत केली, बघूयात त्यांनी काय म्हटलं. त्या पुस्तकाचं नाव आहे 1 जानेवारी 2018 भीमा
कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव. आणि महाराष्ट्रात कालपासून एक पुस्तक वादळी ठरते. त्यातल्या कोरेगाव भीमा लढाईच्या उल्लेखावरनं त्या पुस्तकाचं नाव आहे 1 जानेवारी 1818 कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव. आणि ते पुस्तक लिहिले ॲडव्होकेट रोहन जमादार माळवतकर. आणि हे यांचे वंशज जे आहेत ना, पूर्वज जे आहे, ह्या जयस्तंभाचे इन्चार्ज होते. म्हणून त्या मुलाने रोहनने हे सगळं संशोधन करून पुस्तक लिहिले. आणि त्याच्यात असा उल्लेख केलाय त्याने की ती मुळात लढाई नव्हती, ती साधी चकमक होती. आणि ती कुठल्याही विशिष्ट समाजाविरोधात नव्हती किंवा विशिष्ट समाजाने केलेली नव्हती. त्यामुळं ते जे आत्ता जे चित्र दरवर्षी हे होते कोरेगाव भीमावरनं, ते चुकीचं आहे. त्या लढाईचा काही संबंध नाही, ती चकमक होती. पण याच वरनं रोहनवर आरोप होऊ लागलेत की तो त्याचंही लिखाण जातीय तेढ निर्माण करणार आहे. त्याच्यावर तक्रारी दाखल होऊ लागल्यात पोलीस स्टेशनमध्ये. आपल्यासोबत स्वतः रोहन माळवतकर आहे, ज्याने हे पुस्तक लिहिले. आपण त्याला विचारूया नेमके काय पुरावे आहेत. रोहन, काय पुरावा येतो इकडे नेमके? सर, मी हे जे पुरावे गोळा केलेत ते फक्त माझ्याकडे ऑलरेडी आम्हाला त्यावेळेस इंग्रजांनी सनद दिली आहेच, परंतु पुणे आर्काइव्ज, नॅशनल आर्काइव्ज ऑफ इंडिया, मुंबई आर्काइव्ज, ब्रिटिश लायब्ररी आणि अभिलेख पॅटेल अशा सरकारी दफ्तरांमधनं मला हे सर्व मिळालेले पुरावे आहेत. तुम्ही जे सर आता म्हणले की हे पुस्तक जातीयवाद निर्माण करत, तर असं मुळात नाहीये. त्यावेळेस जे काही पुरावे मला आढळलेत, जे स्तंभ सांगतोय आज, ते मी या पुस्तकामध्ये दिले आहे. तुम्ही जर तो नीट वाचला, जयस्तंभ देखील तुम्ही आज जर वाचला, त्याच्यावरती स्पष्ट लिहिले की ही लढाई पेशव्यांच्या अरब सैनिकांसोबत झालेली लढाई होती. त्याच्यामुळे ही कुठल्या एका विशिष्ट समाजाविरुद्ध झालेली लढाई नव्हती. आणि ही अचानक झालेली चकमक होती, कारण की बाजीराव पेशवे छत्रपती प्रतापसिंह महाराजांना घेऊन साताऱ्याच्या दिशेने निघाले होते. आणि स्वतः कॅप्टन स्टॉन्टन जे शिरूरवरून निघाले होते, ज्यांना कर्नल बर यांनी पत्र पाठवलं होतं की तात्काळ मदत पुरवावी, म्हणून ते शिरूरवरून पुण्याच्या दिशेने आर्मी घेऊन त्यांची निघाली होती. आता हे दोघं मध्येच वाटेत भेटले, त्याच्यामुळे पुढे आले, त्यांना एकमेकाला डिफेन्स करणं भाग होतं. त्यामुळं कोरेगावच्या इथं जो मोजे पेरणे गावामध्ये जो हा स्तंभ उभारलाय, त्याच्यावरही लिहिलंय दिस कॉलम इज इरेक्टेड टू डिफेन्स फॉर ऑफ कोरेगाव. त्याच्यामुळे हे कळून येतं सर. आणि स्वतः इंग्रजांनी या लढाईला डिफेन्स फॉर असा उल्लेख दिलाय, बचावात्मक लढाई. त्यामुळे ही लढाई अशी कुठली सुनियोजित लढाई नव्हती, ही अचानक झालेली चकमक होती. आणि तू उल्लेख केला की तुमच्या कुटुंबाला वारसा आहे, जयस्तंभ इन्चार्ज होते तुमचे पूर्वज, काय त्याचा संदर्भ आहे? 1 जानेवारी 1818 कोरेगाव भीमा येथे जी लढाई झाली, त्या लढाईमध्ये जे मेरिटोरियस सोल्जर होते, ज्यांनी पराक्रम गाजवला, ते खंडोजी माळवतकर, आमचे पूर्वज. खंडोजींना इंग्रजांनी मेडल्स दिले. त्यावेळेस आर्मीचा रेजिमेंटल कोड दिला. त्यांना जयस्तंभाचा इन्चार्ज म्हणून अधिकृतपणे 13 डिसेंबर 1824 त्यांना इन्चार्ज म्हणून नेमलं. त्याच्यानंतर त्यांना सनद देण्यात आली. अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांना दिल्या. आणि त्यांचं मी आज 7वा वंशज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. या विरोधात बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या पुस्तिकाद्वारे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो आणि त्यामुळे दलित समाजाने संयमाने वागावं असं आवाहन भारतीय दलित कोबरा संघटनेकडून करण्यात आलं. 1 जानेवारी 1818 कोरेगाव भीमाची लढाई एक वास्तव अशा स्वरूपाचं पुस्तक ॲडव्होकेट माळवतकरांनी लिहिलं. या माळवतकरांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये चुकीचे संदर्भ टाकले आणि खास करून आंबेडकरी समाजाला आणि मार समाजाला संतापेल अशा प्रकारचं त्यांनी लिखाण केलं. त्यांचा हेतूच हा आहे की या राज्यातली शांतता सुव्यवस्था बिघडावी, राज्य दंगलीच्या वणव्यामध्ये यावं आणि सामाजिक शांतता भंग व्हावी, कायदा सुव्यवस्था बिघडावी, हा त्या पुस्तक लिहिण्यामागं आणि प्रकाशित करण्यामागं त्यांचा हेतू आहे. आणि पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्याबरोबर आहे. चंद्रकांत, ज्यावेळेस एखादा विषय अस्मितेचा, समाजाचा होतो, त्यावेळेस त्याला वेगळं वळण लागायला वेळ लागत नाही. हे खरं तर वेळीच आवरणं किंवा समजून घेणं फार आवश्यक आहे. त्या दृष्टीने काय प्रयत्न केले जात आहेत, काय भावना व्यक्त होत आहेत? विशाल, याच्यामध्ये खूप हा संवेदनशील मुद्दा आहे. त्यामुळे राज्य सरकारने वेळीची जी दखल घेतली पाहिजे. याचं प्रकरण आणखीन पेटण्यापेक्षा सरकारने लगेच हे पुस्तक काय आहे त्याची चौकशी केली पाहिजे, त्याचे प्रूफ काय आहे सगळं बघितलं. कारण दलित बांधव प्रचंड आक्रमक आहेत. त्यांचं म्हणणं आहे की चंद्रकांत, मी जरा आपल्याला थांबवतोय. आपल्याबरोबर याविषयी बोलण्यासाठी RPIचे नेते सचिन खरात आहेत. सचिन भाऊ,
आपल्याला मला प्रश्न असा विचारायचा होता, या पुस्तकाच्या एकूण प्रकाशनानंतर जे मुद्दे उपस्थित होताना दिसत आहेत याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? पहिल्यांदा IBN न्यूज 18 लोकमतनी हा जो विषय धरलेला आहे त्यामुळं न्यूज 18 लोकमतचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यावेळेस मला समजलं की वास्तव पुस्तक प्रकाशन झालेलं आहे आणि या पुस्तकामध्ये खोटा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे, या पुस्तकाला महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम आणि पहिला विरोध मी स्वतः माझ्या पक्षातर्फे मी स्वतः पहिल्यांदा केलेला आहे. हे महाराष्ट्रातील जनतेला माहीतच आहे, आंबेडकरी जनतेला. परंतु या पुस्तकामध्ये भीमा कोरेगावचं युद्ध झालंच नाही, एक चकमक होती. आणि हे ज्या वेळेस हे युद्ध पेशव्यांमध्ये आणि महार सैनिकांमध्ये झालं, परंतु हे युद्ध त्यांच्यामध्ये सुद्धा झाले नाही, असा चुकीचा खोडसाळ इतिहास लिहिण्याचा प्रयत्न रोहन माळवतकर यांनी केल्याचा समजत आहे. परंतु याचा आंबेडकरी जनता निषेध करते. परंतु आज मी आदरणीय महाराष्ट्र राज्य माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना स्वतः निवेदन देऊन त्यांना मागणी केली आहे की तात्काळ या पुस्तकावर बंदी आणावी, अशी मागणी मी आज स्वतः अजितदादा पवार यांना, माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांना केली आहे. कारण दोन समाजामध्ये या पुस्तकामध्ये तेढ निर्माण होऊ शकतो, अशी मी त्यांना विनंती केली. त्यामुळे तात्काळ पुस्तकावर बंदी घालण्यात यावी. पण सचिन खरातजी, ॲडव्होकेट रोहन माळवतकर ज्या संदर्भांना घेऊन त्यांनी हे पुस्तक लिहिलंय ते संदर्भ पुरावे म्हणून समोर ठेवताना दिसत आहेत, तर आपल्या वतीने काही संदर्भ देण्याचा आपला प्रयत्न होणार का? काय होतंय आदरणीय सर, आपल्याला मी बोलू इच्छितो की रोहन माळवतकर काही मोठे इतिहासकार नाहीत, त्यांच्याबद्दल कोणी प्रतिक्रिया देण्यासाठी. ते कुठले तरी, त्यांचं मला समजलं की त्यांचं वैयक्तिक, त्यांना त्यांचं जमिनीचं त्यांचं तिथं वैयक्तिक काहीतरी वाद आहे. विनाकारण त्या विषयाला काहीतरी वेगळा रंग देऊन समाजामध्ये तेढ निर्माणाचा प्रयत्न करत आहेत. ते जर मोठे इतिहासकार असतील तर त्याबद्दल आपण प्रतिक्रिया दिली पाहिजे ना. ते काही इतिहासकारच मुळीच नाही. दुसरी गोष्ट, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सुद्धा त्यांनी चुकीचं विधान तिथं, म्हणजे बाबासाहेब काय म्हणतात तिथे येऊन ते चुकीचं वाक्य बाबासाहेब आंबेडकरांच्या तोंडी घातले. ते कशी आंबेडकरी जनता सहन करणार तुम्ही? बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले तिथे येऊन हे सांगणारे कोण आहेत? रोहन माळवतकर. पहिली गोष्ट, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आज तुम्ही संविधान निर्माता, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं ऐकायचं का? रोहन माळवतकर कोण आहे? रोहन माळवतकर. रोहन माळवतकर यांना मी विनंती करतोय, बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्ही जे लिहिलंय तिथं, बाबासाहेब आंबेडकरांच्या तोंडी तुम्ही वाक्य घातले, ते अत्यंत चुकीचं वाक्य घातले. तुम्ही हे तरी समजायला पाहिजे तुम्हाला चुकीचं वाक्य काय घालताय, कुणाबद्दल तुम्ही लिखाण करताय. बाबासाहेब आंबेडकर हे देशातले राष्ट्रीय पुरुष आहेत, पहिले ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकर 1927 साली तिथे गेले. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या लंडनच्या लायब्ररीमध्ये तो वाचून तिथे गेलेत बाबासाहेब. हे सगळं अख्ख्या भारताला, जगाला माहिती. बरोबर. तर हे रोहन माळवतकर काहीतरी खोडसाळ, काहीतरी चुकीचं लिहून, काहीतरी धुळफेक करून सचिन खरात, आपली मागणी की या पुस्तकावरती राज्य सरकारने त्वरित बंदी घालावी अशी मागणी आपण करताय. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत चंद्रकांत पुंदे यांच्याकडे. चंद्रकांत, विशाल, आपण बघितलेलं आहे याच्यामध्ये क्लिअर कट म्हणजे क्रोनॉलॉजी आपण समजून घेतली पाहिजे या सगळ्या पुस्तकाची. कारण याचं जे प्रकाशन झालं ना, ह्याच पाठीमागच्या पत्रसंघात झालं. त्याला मोदोजी राजे आले होते. नंतर पुण्यातले एक उजव्या विचारसरणीकडे झुकणारे एक इतिहास संशोधक पण या कार्यक्रमाला होते, जाहीरपणे नव्हते. मग याच्या मागे पुन्हा काही वाद पेटवण्याचा काही हेतू आहे का, असा आरोप आता दलित संघटनांकडून केला जातोय. म्हणजे जाणीवपूर्वक पुन्हा ते उचकून काढायचं का सगळं, दलित बांधवांच्या भावना दुखवायच्यात का हा पुस्तक लिहून? तर हे सगळे प्रश्न आपण त्या लेखकाला विचारले. ते म्हणला माझा याच्याशी काही संबंध नाही, मला वास्तव समोर आणायचं होतं, म्हणून मी हे सगळे डॉक्युमेंट या पुस्तकात दिलेले आहेत, ते सादर केलेले आहेत. आता ते काहींना मान्य नसतील, हा त्यांचा प्रॉब्लेम, असं त्याचा दावा आहे. पण लिहिण्यामागचा उद्देश काय हे आपण त्याला विचारलं. त्याचं म्हणणं आहे की खरा उद्देश मला इतिहास समोर आणायचं. पण आतापर्यंत आपणही जे काही याची माहिती घेतली असता, या जयस्तंभाविषयी अजून तसं कॉन्क्रीट लिखाण झालेलं नाही, म्हणजे कुठल्याही पुराव्याच्या आधारे. त्याच्यामुळे यांनी केलेलं लिखाण खरं आहे की तथ्यावर आधारित आहे की नुसतं कल्पना होईल असं, हे नेमकं तपासून कसं पाहायचं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यासाठी इतिहास संशोधकांनी पुढे येणं गरजेचं आहे. पण मी जे काही आपले प्रस्थापित इतिहास संशोधक आहेत त्यांच्याशी बोललो असतं, त्यांनी या वादात पडणं टाळलं. म्हणजे त्यांना वाटतं कुठं आपण बोललो का पुन्हा आपल्यावर टीका होणार, आपण ट्रोल होणार, त्यामुळे कोणी अजून बोलायला पुढे येत नाही. हेच सर्वाधिक धोकादायक आहे माझ्या दृष्टीने. कारण यातनं काय होईल, गैरसमज वाढत जातील
आणि वाद वाढत जातील आणि दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते. ते टाळायचं असेल तर वेळीच प्रस्थापित इतिहास संशोधकांनी पुढे यावं आणि याच्यावर भाष्य केलं पाहिजे आणि सरकारने याची वेळेच दखल घेतली पाहिजे. आणि हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या कोरेगाव भीमा आयोग जो आहे त्याच्यावर पण त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्यासमोर या लेखकाच्या वडिलांची साक्ष आहे, कारण ते तिथले ज्या स्तंभाचे इन्चार्ज आहेत तिथलं कुटुंब आहे त्यांच्या जमिनीचा वाद सुरू आहे आणि तिथं आंबेडकरांनी सांगितलं की तिथं राष्ट्रीय स्मारक उभारा, तिथली जमीन ताब्यात घ्या. राज्य सरकारकडे मागणी करते. मग त्यातनं हे सगळं पुढे आलंय का हेही तपासलं गेलं पाहिजे. विशाल, बरोबर. यातल्या वेगवेगळ्या बाजू तपासून घेणं फार आवश्यक आहे, कारण शेवटी हा अस्मिता, त्याचबरोबर आपलं दैवत, त्याचबरोबर इथल्या स्थळाविषयी असलेला जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. म्हणून या सगळ्याच्यात कुठेही भावुक होऊन, आक्रमक होऊन समाजातली शांतता बिघडेल असं काही करता कामा नये. संयम ठेवून या सगळ्या विषयाला घेऊन खरं तर काम होणं फार आवश्यक आहे. यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात. कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांमध्ये विक्रमी वाढ झाली आणि गेल्या 24 तासात 3 लाखांहून अधिक नवीन प्रकरणं नोंदवली गेली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात साधारण 3,17,532 रुग्ण आढळलेत. यापूर्वी भारतात गेल्या वर्षी शेवट 15 मे रोजी 3 लाखांहून अधिक प्रकरणं नोंदवल्या गेली होती. तिसऱ्या लाटेत या आकड्याला स्पर्श करण्यासाठी केवळ 23 दिवस लागले आणि दुसऱ्या लाटेला सुमारे 60 दिवस लागलेत. या नवीन आकडेवारीनंतर आपण जर पाहिलं तर कोरोनाने 8 महिन्यांचा रेकॉर्ड तोडलाय. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, ज्या प्रकारे पहिली लाट, दुसरी लाट याची तुलना करून तिसऱ्या लाटेमधली जी आकडेवारी ज्या कालावधीत खरं तर पुढे येताना दिसते, ही बाब गंभीर आहे का? बरोबर, ही अतिशय गंभीर बाब आहे. ज्या पद्धतीनं आकडेवारी पाहायला मिळते, साधारणतः 3,17,000पेक्षा जास्त हे रुग्णांची संख्या आहे, कोरोना रुग्णांची संख्या देशभरात. आणि ज्या पद्धतीनं गेल्या 24 तासातली आकडेवारी आहे, ज्या पद्धतीनं वैज्ञानिक तज्ज्ञांनी स्पष्ट केलं होतं की साधारणतः 6 ते 7 लाख 8 लाखापर्यंत ही आकडेवारी जाईल फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये, त्या पद्धतीचे संकेत मिळत आहे. एकीकडे चाचण्या कमी करायला केंद्र सरकारने सूचना केल्या आहे. ज्यांना लक्षणं असेल त्यांच्याच चाचण्या करण्यासंदर्भात सूचना केल्या जातात. तरी पण ज्या पद्धतीनं एकीकडे चाचण्यांची संख्या कमी झालेली आहे, चाचण्यांची संख्या कमी झालेल्या असतानाही 3 लाखापेक्षा जास्त आकडेवारी येते. याचाच अर्थ देशामध्ये ओमायक्रॉन आणि डेल्टा प्लस या दोन्ही व्हेरियंटचा जोरदार प्रकोप आहे असे म्हणावं लागेल, कारण की दररोज ही आकडेवारी वाढत आहे. काल 2,68,000 असलेली आकडेवारी आज 3,17,000च्या जवळपास पोहोचलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे हा जो पहिल्या लाटेमध्ये जर बघितलं तर पहिल्या लाटेमध्ये साधारणतः या आकडेवारीला पार करण्यासाठी साधारणतः 100पेक्षा जास्त दिवस लागले. दुसऱ्या आकडेवारी 60 दिवस आणि तिसऱ्या लाटेमध्ये जर बघितलं आपण 23 दिवसात ही आकडेवारी पार झालेली आहे. याचाच अर्थ असा होतो की गेल्या दोन्ही लाटेच्या तुलनेमध्ये ही लाट जास्त संक्रमित आहे आणि त्यामुळे ओमिक्रॉन असो की डेल्टा प्लस असो यांचं संक्रमण जोराने सुरू आहे. आणि त्यामुळेच केंद्र सरकारने स्पष्ट केलेलं आहे की ज्यांना लक्षण आहे त्यांचीच चाचणी करा. तसं असताना देखील ही आकडेवारी मिळते. याचाच अर्थ असा होतो की आता लोकांनी जास्त सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन सदृश परिस्थिती आहे, अनेक ठिकाणी संचारबंदी देखील राज्यात लागू आहे. देशातील 7 ते 8 राज्य असे आहे जिथे सगळ्यात जास्त संक्रमण आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे, दिल्ली आहे, त्यानंतर तामिळनाडू आहे, केरळ आहे, त्यानंतर मध्य प्रदेश आहे. या राज्यांमध्ये जो संक्रमणाचा दर जास्त आहे आणि देशव्यापी जर बघितलं संक्रमणाचा दर तर 19% जास्त आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती ती श्रुतीकरण जी आहे ते जे पाळणे काळाची गरज झालेली आहे. एकीकडे बाहेर गेल्यानंतर हात धुणे, त्यानंतर 6 फुटाचं अंतर, शारीरिक अंतर पाळणे आणि बाहेर निघताना घरातून मास्क बाळगणे. देशभरात थंडी तर आहेच, पण या थंडीचाही परिणाम या ओमिक्रॉनवर होतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण कारण की ज्यामध्ये 2 ते 3 लाटीची आणि 3 लाटीची आपण जर सदृश्य परिस्थिती बघितली तर थंडी असो गरमी असो यावर मोठा परिणाम होताना पाहायला मिळत नाही आहे आणि ती आकडेवारी सतत वाढत जाते. एक उंची त्यांनी गाठल्यानंतर, एक सर्वोच्च बिंदू गाठल्यानंतर लाटेला त्यानंतर संक्रमण कमी होत जाते, रुग्णांची संख्या कमी होते असं या दोन्ही लाटेच्या पूर्वीमध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे त्याच प्रकारची परिस्थिती आता असते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशाल, प्रशांत, तू आपल्याबरोबर असाच थांब. इतर काही घडामोडींना घेऊन मी तुझ्याकडे पुन्हा एकदा येणार आहे. तोपर्यंत आपण जाणून घेत ती आणखीन एक महत्त्वाची घडामोड. ती अशी आहे की कोरोनामुळं ज्या मुलांनी दोन्ही पालक गमावले त्या मुलांना
मदत देण्याचा प्रयत्न करा. तसंच अनाथ मुलांपर्यंत पोहोचून त्यांना मदत देण्याचे निर्देश सर्व राज्यांना सुप्रीम कोर्टाने देऊ केलेत. एवढंच नाही तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50,000ची तातडीनं मदत देण्याचे निर्देशही सुप्रीम कोर्टानं देऊ केले. ज्या राज्यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50,000ची रक्कम दिली नाही अशा राज्यांची सुप्रीम कोर्टानं कान उघडणी केली आहे. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टानं आंध्र प्रदेश आणि बिहारच्या मुख्य सचिवांना ऑनलाईन सुनावणीस सांगितलं. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना आर्थिक मदत न केल्यामुळे तुमच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई का करू नये असा सवाल सुप्रीम कोर्टानं बिहार आणि आंध्र प्रदेशातील सचिवांना विचारला. बिहार आणि आंध्र प्रदेश राज्यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबियांना सर्वात कमी मदत केली आणि त्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टानं दोन्ही राज्यांची चांगलीच कान उघडणी केली. बिहारमध्ये कोरोनामुळे केवळ 22,000 लोक मरण पावले यावर विश्वास ठेवण्यास तयार नसल्याचंही कोर्टानं म्हटलेलं आहे. याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहे. प्रशांत, ज्यावेळेस एखाद्या गोष्टीची दखल खुद्द न्यायालयाला घ्यावी लागते आणि ती वारंवार घ्यावी लागते तर याचाच अर्थ की तो प्रश्न सुटलेला नाही आहे. असंच कोरोनाशी संबंधित जी मुलं आपल्या आईवडील गमावून बसले किंवा जवळची लोक गमावून बसली त्यांना मदत देण्याचा मुद्दा आहे. याविषयी आता न्यायालयाने काय भूमिका घेतली आहे? ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी झाली, या सुनावणीच्या दरम्यान सर्व राज्य सरकारांच्या त्या सरकारच्या सरकारी वकिलांना उपस्थित राहण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने दिल्या होत्या. महाराष्ट्राचे सरकारी वकील राहुल चिटणीस देखील त्या सुनावणी दरम्यान उपस्थित होते. महाराष्ट्रात देखील विचारणा करण्यात आली की साधारणतः आपल्याकडे 1.5 लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे कोरोनामुळे. त्या सगळ्यांना किती मदत पोहोचली, त्यावर राज्य सरकारने म्हटलं की आतापर्यंत आम्ही बहुतांश 1,48,000 लोकांना मदत पोहोचवली आहे. 2,000 लोकांना अजून मदत पोहोचायची आहे. त्यावेळी त्यांनी सवाल केला की साधारणतः 2,000 लोकांना केव्हा मदत मिळेल, कारण की जेव्हापासून ही सुनावणी सुरू केलेली आहे, सुनावणी सुरू केल्यानंतरही गेल्या अनेक दिवसापासून या संदर्भात जर बघितलं आपण तर कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली जात नाही अशी सुप्रीम कोर्टाला वाटत होतं. आणि त्याच भरतरीने बघितलं एकीकडे आंध्र प्रदेश असो बिहार असो या दोन्ही राज्य सरकारने दावा केला आणि त्यांनी म्हटलं की आमच्या ते कमी मृत्यू झालेले आहे. यावरती सुप्रीम कोर्ट विश्वास द्यायला तयार नाही. आपल्याला माहीत असेल की साधारणतः कोरोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं अनेक कुटुंबातले अनेक मुलांचे कुटुंब प्रमुख गमावलेले आहे, त्यानंतर अनेक मुलांनी आपले आई किंवा वडील असं गमावलेलं आहे. अशा सगळ्यांना 50,000 रुपयाची मदत द्यावी असं सुप्रीम कोर्टाने सुचविलं होतं आणि त्या आधाराने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अंमलबजावणी करावी अशा प्रकारची सूचना देखील सुप्रीम कोर्टाने दिली होती. पण तरी पण या आदेशाकडे दुर्लक्ष करण्याचं काम काही राज्य सरकारने केलेलं आहे. त्याचमुळे या राज्य सरकारना स्पष्ट सुनावण्यात आलं आहे की जर आता आपण आदेश पाळत नसेल तर आपल्यावरती अवमान केल्याची अंतर्गत का कारवाई करण्यात येऊ नये. त्यामुळे आता ज्या पद्धतीने साधारणतः जेव्हा आगामी सुनावणी होईल त्या सुनावणीमध्ये खरंच या प्रकारे जी मदत दिल्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने दिल्या होत्या की जो आदेश दिला होता त्या आदेशाने या सगळ्या राज्य सरकारांनी मदत केली का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण या सगळ्या निर्णयामध्ये हे स्पष्ट जाणवते की राज्य सरकार हतबल झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाला पुढे येऊन या प्रकारच्या आदेश द्यावे लागते. हे या देशासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की सुप्रीम कोर्ट जर सज्ज नसतं तर या कुटुंबांना कोणीही बघणार नसतं असंही म्हणावं लागेल. त्यामुळे राज्य सरकारांची हतबलता आणि सुप्रीम कोर्टाची सक्रियता हे अत्यंत महत्त्वाचं आहे या प्रकरणामध्ये. आणि जोपर्यंत सुप्रीम कोर्ट सक्रिय राहील तोपर्यंत अशा प्रकरणामध्ये निश्चितपणे कानून उघडणी करण्याचं काम खास करून राज्य सरकारांचं सुप्रीम कोर्टात करत राहील हे या निमित्ताने स्पष्ट होत आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. आपण पाहतोय सुप्रीम कोर्टाने अखेर या सगळ्या विषयामध्ये आपली भूमिका स्पष्ट केलेली आणि एक सशक्त भूमिका घेऊन याविषयी त्यांनी राज्य सरकारांना मदत करण्याच्या संदर्भातले आदेश दिलेत. पुढे पाहूयात. मुंबईत सध्या काही प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरीही कोरोनाचा धोका मात्र कायमच आहे. त्याच पाठोपाठ मुंबई पोलिसांमध्ये कोरोनाचा शिरकाव आता पुन्हा वाढू लागलाय. गेल्या 24 तासात मुंबईत 12 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. शहरात आतापर्यंत 10,000हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली. दरम्यान आतापर्यंत कोरोनामुळे 127 पोलिसांचा मृत्यूही झाला आणि त्यामुळे नियम पाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे. पुढली बातमी आहे पनवेल महानगरपालिकेच्या संदर्भातली. पनवेल महानगरपालिका कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी ॲक्शन मोडमध्ये आली आहे. सध्या पनवेल मनपा 1 ते 4 रुग्णसंख्या असल्यास कोरोना सदनिका म्हणून त्या इमारतीला घोषित करण्यात येईल याविषयीचा निर्णय त्यांनी घेतला आहे. 5 ते 14 रुग्णसंख्या असलेल्या सोसायटीला सूक्ष्म कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे. तर 14पेक्षा अधिक रुग्णसंख्या असलेल्या मोठ्या कोरोनाबाधित क्षेत्र जे आहे ते घोषित करून सदर इमारत
सील करण्यात येते. सध्या पनवेल मनपा क्षेत्रात 9,723 कंटेनमेंट झोन आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत गृहविलगीकरणात राहणारे रुग्ण मोठ्या प्रमाणात असल्याने पनवेल मनपा सोसायट्यांवर करडी नजर ठेवून आहे. एकीकडे पनवेल नगरपालिकेच्या या उपाययोजना तर दुसरीकडे चर्चा आहे ती ऑपरेशन मालेगाव मॅजिक बद्दलची. जाणून घेऊयात नेमके काय. कोरोना रुग्ण नियंत्रणाचा शास्त्रीय शोध घेण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठानं ऑपरेशन मालेगाव मॅजिक सुरू केलं आणि या मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. 20 पथकांनी शहरातील वेगवेगळ्या भागातील तब्बल 2,500पेक्षा जास्त नागरिकांच्या अँटीबॉडीज आणि रक्ताचे सॅम्पल घेतलेत आणि त्याचा अहवाल आल्यानंतर कोरोना काळात सुद्धा मालेगावातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती कशी होती याची माहिती मिळणार आहे. दुसऱ्या कोरोनाच्या लाटेत सुद्धा मालेगावमधील रुग्णसंख्या कमी होती आणि त्यामुळे आरोग्य विज्ञान विभागानं नागरिकांच्या रोगप्रतिकारक शक्तीची माहिती घेण्यासाठी पुढाकार घेतलाय. बहात्तर वॉर्डमधून 20 पथकं नेमण्यात आली, 16 वॉर्ड सिलेक्ट करण्यात आले आणि त्यामध्ये 20 टीम कार्यरत करण्यात आले. या ठिकाणी जवळजवळ 100 ते 150 लोक काम करत होते आणि त्याच्यामध्ये आपले रक्त नमुने जे आहेत ते पब्लिकमधून घेण्यात आले. त्या वॉर्डमधून ते जवळपास 2735 एवढे रक्त नमुने आजपर्यंत घेण्यात आले आणि हे आजच्या 18 तारखेला हे काम संपुष्टात आणण्यात आलं. ह्याच्यानंतर 3 महिन्यानंतर पुन्हा हे काम करण्यात येणार आहे. सेकंड फेजचं जे राहणार आहे ते पुन्हा 3 महिन्यानंतर सेम घरामध्ये जाऊन आणि सेम व्यक्तीचं सॅम्पल घेतलं जाणार आहे. पहिल्या वेळेस कोरोनाचा इथे उद्रेक झाला होता. त्याच्यानंतर आमचे 2 डोस लसीचे झाले. त्याच्यानंतर लस घेतल्यानंतर आमचं ब्लड सॅम्पल घेऊन तुमची अँटीबॉडीज किती आहे शरीरामध्ये चेक करण्यासाठी त्यांनी आमच्याकडनं ते घेतलं आहे. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोक. ब्रेकनंतर बातमी आहे गडचिरोलीमधनं. गडचिरोली जिल्ह्यात 9 नगरपंचायतींसाठी आज मतमोजणी सुरू झाली आहे. सिरोंचा नगरपंचायतीत राष्ट्रवादी उमेदवार 2 जागांवरती विजय झालेत, तर कोरची नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा 1 आणि काँग्रेसचे 2 उमेदवार विजयी झाले. बोलूयात आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्याबरोबर आहेत. या सगळ्या घडामोडींवरती ते लक्ष ठेवून आहेत. महेश, 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काय आतापर्यंतचा निकाल? विशाल, निवडणुकीची मतमोजणी सुरू झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवसेनेचं ज्या भागात शून्य अस्तित्व होतं, महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर सिरोंचा नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचा खाता उघडलेला आहे. मुंबईपासून 1200 किलोमीटर अंतरावर असलेली ही नगरपंचायत आहे. त्या ठिकाणी शिवसेनेची 1 जागा विजयी झालेली आहे. त्यासोबतच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 जागा आणि अपक्ष आघाडी आहे आदिवासी विद्यार्थी संघटना समर्थित, त्या ठिकाणी त्यांच्या 4 जागा आलेल्या आहेत. अहेरी नगरपंचायतमध्ये भाजपची 1 जागा, शिवसेनेची 1 आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची 2 आहे आणि मुलचेरा नगरपंचायतमध्ये सुद्धा शिवसेनेच्या 2 जागा आलेल्या आहेत आणि त्यासोबत त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 जागा आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोरची नगरपंचायत जी आहे त्या ठिकाणी भाजपचे 3 उमेदवार विजयी झालेले आहेत. एकूण आपण जर कल बघितला तर दक्षिण गडचिरोली मधल्या या नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जास्त दिसत आहेत आपल्याला आणि शिवसेनेची जी उपस्थिती कधी नव्हती या भागात तिथे शिवसेनेची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे धक्कादायक निकाल आहेत. किंवा राजकीय पक्षांनी ज्या पद्धतीने ताकद प्रणाली लावली होती, राजकीय स्थानिक आघाड्या होत्या सगळ्यांचं ते आपण दिसायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला अजून एखाद्या तासामध्ये संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. विशाल, धन्यवाद महेश या सगळ्या तपशिलाबद्दल. त्याच्यामुळे मतमोजणी ही अजून सुरू आहे आणि अजून काही वेगळे आकडे जे ते या सगळ्या याच्यात पुढे येऊ शकतात, ज्याबद्दलचा अपडेट आपण पुढे घेत राहणार आहोत. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर थेट आपण जाणार आहोत शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोलतायत तिथे. तो उनको पूछना चाहिए आप क्यों सहभागी नहीं. हमने कोशिश की कि गठबंधन बने जैसे महाराष्ट्र में बना है
उसमें कांग्रेस शामिल नहीं होगी, उनकी अपनी मजबूरी है यहाँ। तो शिवसेना और एनसीपी ने कल एक गठबंधन बनाया है और हमारी जितनी ताकत यहाँ है वो पूरी जोर लगाकर हम चुनाव लड़ेंगे। 10 या 12 सीटों पर शिवसेना लड़ेगी, एनसीपी को चाहे जितनी सीटें लड़नी है वहाँ हम उनको मदद करेंगे। पर फिर भी महाराष्ट्र में जो 3 पार्टी एक साथ है वो गोवा में क्यों नहीं ऐसे? देखो, महाराष्ट्र में कभी शिवसेना बीजेपी एक साथ थी, उसका मतलब कभी आपने गोवा में शिवसेना बीजेपी को एक साथ देखा है क्या? और राज्यों में महाराष्ट्र की बात महाराष्ट्र तक सीमित रहनी चाहिए, यहाँ की राजनीति अलग है। नहीं राउत साहब, लेकिन महाराष्ट्र की राजनीति से कुछ संकेत मिल रहे क्योंकि गोवा में कांग्रेस शिवसेना एनसीपी के साथ नहीं है, तो भविष्य में महाराष्ट्र में भी ऐसा हो सकता है कि कांग्रेस ऐसा नहीं होगा, शिवसेना एनसीपी के साथ ना आए, खुद के ताकत पर चुनाव लड़े और शिवसेना एनसीपी और साथ रहे। बहुत टाइम है, 3 साल बाकी है, 3 साल सरकार चलेगी, बाद में सोचेंगे। नहीं, लेकिन कांग्रेस के नेता लगातार कहते रहते हैं कि खुद की ताकत पर चुनाव लड़ेंगे महाराष्ट्र। देखिए, वो लोकल बॉडी चुनाव के बारे में बोलते हैं। अभी कल का चुनाव भी लोकल बॉडीज का सभी पार्टी ने अपने अपने ताकत पर लड़े हैं। जो स्थानिक कार्यकर्ता होते हैं उनकी एक मांग होती है लड़ने की, संघर्ष करने की, तो उनके ऊपर छोड़ देना चाहिए ये चुनाव। लेकिन महाराष्ट्र की नगर पंचायत के जो चुनाव के नतीजे आए हैं जिसमें शिवसेना के मुख्यमंत्री है, फिर भी पार्टी 4थे नंबर पर है और बीजेपी सबसे बड़ी पार्टी कर उभर कर सामने। बीजेपी सबसे बड़ा विरोधी दल है महाराष्ट्र में और रहेगा। मैंने कहा ना कि मैं उसका अभिनंदन करता हूँ। अगर आप महाविकास आघाड़ी की बात करें तो 3 पार्टी के जो अगर आंकड़े देखें तो बीजेपी से बहुत ऊपर गए हैं और हम तीनों एक साथ हैं। आने वाले दिनों में महाराष्ट्र में कुछ भी आपको सोचना है, आंकड़ा निकालना है बहुमत का, तो तीनों को एक साथ निकाल कर ही आपको आंकड़ा निकालना होगा, संख्या बनानी होगी। बीजेपी जरूर हमसे कुछ सीटें ज़्यादा हो सकती है और एक मजबूत विरोधी पक्ष वापस एक बार आया है, पहला नंबर वाला, तो अच्छी बात है। बीजेपी के नेता कह रहे कि ऐसे शायद डील हुई है कि मुख्यमंत्री पद ये शिवसेना को सौंपा जाए और शिवसेना ने पार्टी एनसीपी को सौंप दी है। ऐसा कौन बोलता है? चंद्रकांत पाटिल कह रहे हैं। ये कौन है? टॉलस्टॉय है क्या? बहुत बड़े तत्वचिंतक? अरिस्टोटल है क्या? या सोक्रेटिस है? कौन है? क्या उनके हर बात पर जवाब देना कोई हमारे लिए हमारी मजबूरी नहीं है? बोले निराशा में लोग इस प्रकार की बातें करते हैं और महाराष्ट्र के भाजपा में जिस प्रकार का निराशा का एक माहौल है तो उनके नेता इस प्रकार से बात करेंगे, छोड़ देना चाहिए। सर, गोवा के राजनीति से जुड़े हुए कुछ सवाल है। उत्पल पर्रिकर के बारे में शिवसेना क्या सोच रही है, क्योंकि जिस तरह से बीजेपी की लिस्ट अभी तक घोषित नहीं है, आज घोषित हो सकती है, लेकिन उसमें भी उत्पल पर्रिकर का नाम नहीं है, ऐसे सूत्रों से पता चल रहा है। बाबूश मोन्सेरात और उनकी बीवी को लेकिन टिकट दिया है, ऐसे कहा जा रहा है। अभी उनके लिस्ट में किसका नाम आता है तो उसका कुछ पार्टी का इंटरनल मामला है, मैं कैसे बोल सकता हूँ किसको टिकट। जरूर पर्रिकर जी के बारे में हमारे मन में भावना है, प्रेम है, आदर है, अब वो नहीं। येणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं काही वेगवेगळ्या प्रश्नांना खासदार संजय राऊत उत्तर देताना या पत्रकार परिषदेत दिसलेले. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.